बघा, दोन व्यक्तीमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचं वय छोट्या व्यक्तीच्या 3 पट होतं. तर मोठ्या व्यक्तीचं वय किती, वयवारी या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या, इथं व्यक्ती मोठा आणि एक व्यक्ती आहे छोटा म्हणजे लहान. या दोन व्यक्ती यांच्या वयाच्या गुणोत्तराचा प्रश्न. गोष्टी लक्षात घ्या. गुणोत्तर, या गुणोत्तर रकान्यामध्ये काय म्हणायचं, गणित म्हणते की 6 वर्षापूर्वी मोठ्याचं वय छोट्या व्यक्तीच्या 3 पट. कधी 6 वर्षापूर्वी हा शब्द इथं मांडा. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. 6 वर्षापूर्वी मोठ्याचं वय छोट्या व्यक्तीच्या 3 पट म्हणजे 6 वर्षापूर्वी जर का छोट्या व्यक्तीचं वय यक्स असेल तर यक्सची 3 पट म्हणजे हा मोठा व्यक्ती. 6 वर्षापूर्वी मोठ्या व्यक्तीचं वय छोट्या व्यक्तीच्या 3 पट होतं. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची 6 वर्षापूर्वीची समीकरण. प्रश्न मनाशी असा की आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय. ही गोष्ट 6 वर्षापूर्वीची झाली लेकरांनो. आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय हो, हा प्रश्न इथं आम्ही आमच्या मनाशी विचारला पाहिजे. मागच्या वयाची गुणोत्तर काय, या गोष्टीला 6 वर्ष झाले म्हणून इथं 6 ऍड करा, इथं सुद्धा 6 ऍड करा. त्यांच्या वयाची आजची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय, मोठ्या व्यक्तीचं 3x अधिक 6, छोट्या व्यक्तीचं x अधिक 6. आता हा वयातील फरक हा नेहमी सारखा असतो. गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा. वयातील फरक हा नेहमी सारखा असतो. मग तो कधी विचारा तुम्ही, है का नाही, सारखा असतो. बाळ्या 2 वर्षाचा आहे आज आणि तुक्या 10 वर्षाचा आहे आज. त्यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा हा जो फरक आहे हा यावश्चंद्र दिवाकर जोपर्यंत या पृथ्वी तलावरती आहे तो फरक वयाचा तेवढाच राहणार. लक्ष द्या. म्हणजे वयातील फरक हा नेहमी सारखा असतो. गणित म्हणते की 2 व्यक्तीमध्ये 16 वर्षाचे अंतर आहे, म्हणजेच 16 वर्षाचा त्यांच्या वयामध्ये फरक आहे. फरक म्हणजे वजाबाकी. मोठ्या व्यक्तीचं वय आहे लेकरांनो 3x अधिक 6 आजचं बरं का. याच्यामधून लहान व्यक्तीचं वय x अधिक 6 वजा केलं म्हणजे हे 16. फरक म्हणजे वजाबाकी. 2 व्यक्तीमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. आज हा शब्द इथं दर्शवला जरी नसला तरी काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. या 2 व्यक्तीमध्ये 16 वर्षाचं अंतर, आजच्या त्यांच्या वयाची ही गुणोत्तर. अंतर म्हणजेच फरक, फरक म्हणजेच वजाबाकी. आजच्या त्यांच्या समीकरण स्वरूप वयाच्या गुणोत्तराची वजाबाकी, अर्थात हे 16 वर्षाचा फरक. लेकरांनो 3x अधिक 6 याला कंसातून काढा. वजा चिन्ह कंसातील चिन्हाला गुणिला, वजा गुणिला x वजा x आणि वजा गुणिला अधिक वजा 6 बराबर 16. इथं 3x जवळ लेकरांनो हे वजा x आणा. आता हे अधिक 6 वजा 6 खलास का होतात, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या सारख्या असतील तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा लोप होतो. काही गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा. आता ही वजाबाकी सर 2x समोर 16x ला बिनधास्तपणे एकटं करा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला वजा असेल, अधिक असेल, वजा अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावीच लागते. गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा. हा भाग जातो सर 8 न, म्हणजे x म्हणजे 8. हे वर्षामध्ये उत्तर प्राप्त झालं. प्रश्न, मोठ्या व्यक्तीचं वय कधीचं, अर्थातच मोठ्या व्यक्तीचं आजचं वय विचारलं. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना प्रश्न आहे मोठ्या व्यक्तीचं वय. मोठ्या व्यक्तीचं काय तर वय, हा जो प्रश्न आहे मोठ्या व्यक्तीचं आजच्या वयाचं समीकरण 3x अधिक 6 आहे. इथं मांडा. 3x अधिक 6, 3 सोबत x गुणिला x ची किंमत 8 अधिक 6, 8 × 24 अधिक 6 30 वर्ष. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर.
वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.